हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण नदी प्रणाली हा चॅप्टर बघत आहोत आणि यामध्ये प्रामुख्याने आपण महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्याने वाहणारे खोरे आहेत किंवा जे नदी आहेत आणि त्यांचे नदी खोरे आणि उपनद्या याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत का जे प्रमुख नदी खोरे आहेत आणि त्यांना डिवाइड करणारे जे प्रमुख पर्वत श्रृंखला आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे त्याचा क्रम कसा येतो आणि कशा पद्धतीने कोणते पर्वत कोणत्या नदी खोऱ्याला वेगळे करते किंवा कोणत्या दोन नदी खोऱ्याच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे किंवा कोणत्या दोन पर्वतरांगाच्या दरम्यान कोणती नदी खोरी येते याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघत आहात तुम्ही ऑलरेडी आपण टायटल मेन्शन केलेला आहे, टायटल नोट करून ठेवलेला आहे. नदी प्रणाली व विभागणी करणारे डोंगररांगा. आता आपण बघत असतो सुरुवातीपासून आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना नदीखोरे बघत असताना त्यामध्ये आपण प्रामुख्याने कोणत्या नदीला कोणते नदीखोरे डिवाइड करतो याबद्दल आपण त्या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे. ज्या नदी प्रणालीबद्दल ज्या नदी खोऱ्याबद्दल आपण माहिती घेत आहोत त्या नदी खोऱ्याला कोणते पर्वत किंवा पर्वत श्रेणी डिवाइड करते किंवा कोणत्या दोन पर्वत श्रृंखलाच्या दरम्यान ते नदी खोऱ्या याबद्दल आपण त्या संबंधित लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे. तरी पण इथं आपण एक कन्सोलिडेट माहिती घेऊया. याचं कारण असं की एका ठिकाणी जर कन्सोलिडेट डेटा असेल माहिती असेल तर ते लक्षात राहण्यात इझी जाते आणि कन्फ्युजन होणार नाही. परत रिव्हिजन करायला पण इझी जाते. तर आपण बघणार आहोत इथं जे पहिलं नदी खोरे आपण नर्मदा नदी खोरे सुरुवातीला बघितलं होतं. पहिले आपण पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी याबद्दल आपण माहिती घेतली. नर्मदा नदी खोरे. आता हे नर्मदा नदी हे पश्चिम नदी आहे आणि नर्मदा या नदीला कोणते दोन पर्वतरांगा किंवा पर्वत शृंखला वेगळे करते तर नर्मदा नदीच्या उत्तरेला विज्ञ पर्वत, नर्मदा नदीच्या उत्तरेला विज्ञ पर्वत आहे आणि दक्षिणेला सातपुडा पर्वत. नर्मदा नदी खोरे आहे. नर्मदा नदी आपण नर्मदा नदी लेक्चर यामध्ये उगम स्थान उपनदी याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. इथं आपण समजून घेणार आहोत आणि याबद्दल आपण माहिती घेतली पण पूर्ण कन्सोलिडेट आपण एका जागी करणार आहोत. तर नर्मदा नदी खोरे आहे. नर्मदा नदीच्या उत्तरेला विघ्न पर्वत, दक्षिणेला सातपुडा पर्वत आणि सातपुड्याच्या दक्षिणेला कोणती नदी खोरे आहे तर सातपुड्याच्या दक्षिणेला एक प्रमुख नदी वाहते ती पण पश्चिम वाहिनी आहे आणि त्या नदीचं नाव आहे तापी नदी. ही नदी आहे तापी नदी. तापी नदी खोरे. तर हे तापी नदी खोरे कोणत्या दोन पर्वताच्या दरम्यान आहे? तापी नदी खोरे तापी नदीच्या उत्तरेला तर बघता तुम्ही सातपुडा पर्वत आणि तापी नदीच्या दक्षिणेला जे पर्वत शृंखला आहे किंवा तापी नदी या खोऱ्याला वेगळी करणारी जे पर्वत शृंखला आहे ती आहे सातमाळा, सातमाळा अजिंठा डोंगररांगा. आपण डोंगररांगा या चॅप्टर मध्ये किंवा सह्याद्रीच्या लेक्चर मध्ये आपण प्रामुख्याने बघितलेला आहे. सह्याद्री जे पर्वत श्रृंखला आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे. एक खूप मोठी पर्वत श्रृंखला आहे आणि सह्याद्रीपासून जे त्याचे उपरांगा निघत असते तर जे महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे ते सुरुवातीचं जे पर्वत श्रेणी आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहे जे नाशिक पासून सुरुवात होते आणि जवळपास निर्मल किंवा नांदेड यवतमाळ या जिल्ह्यापर्यंत जाते. तर हे कोणते आहे? ही पर्वत श्रृंखला आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगा आणि तापी नदीचे जे खोरे आहे ते तापी नदीचे खोरे दोन पर्वत श्रृंखलाच्या दरम्यान आहे सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगा. त्यानंतर आहे सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगा यांच्या दक्षिणेला जी नदी वाहते ती आहे पूर्ववाहिनी. आता हे दोन नद्या आहेत पश्चिमवाहिनी नद्या. आपण हे जे नर्मदा आणि तापी नद्या बघितले दोन्ही नद्या आहेत पश्चिमवाहिनी नद्या. दिसत आहे ना? ओके. पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? नर्मदा आणि तापी हे दोनही पश्चिमवाहिनी नद्या आहेत. आता आपण जेवढे नद्या बघणार आहोत ते सर्व पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि पश्चिमवाहिनी आणि पूर्ववाहिनी हे कशा पद्धतीने आपण कन्सिडर करतो याबद्दल आपण सविस्तर प्रत्येक लेक्चरमध्ये नदी प्रणाली या प्रत्येक लेक्चरमध्ये आपण ती माहिती घेतलेली आहे. तर सांगायची काही गरज नाही. अगोदरच्या लेक्चरमध्ये नोट करून दिलेला आहे, सांगितलेलं आहे, सविस्तर आपण एक्सप्लेन केलेला आहे. तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला ती माहिती उपलब्ध आहे. म्हणजे जवळपास नदी प्रणाली या संदर्भात आपण 5 लेक्चर अपलोड केलेले आहे.
नर्मदा नदी खोरे, तापी नदी खोरे, गोदावरी नदी खोरे, भीमा नदी खोरे आणि कृष्णा नदी खोरे. त्या प्रत्येक लेक्चरमध्ये कशा पद्धतीने आपण पूर्ववाहिनी म्हणायला पाहिजे, उजवी बाजू कोणती नदीची, डावी बाजू कोणती. आता इथं हे नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे, तर मग नर्मदा नदीची उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती. आता यानंतर आपण गोदावरी नदी बघणार आहोत, किंवा बाकीचे जे नदी आहेत आता सातमा अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेला आणि जे प्रमुख नदी खोरे आहेत ते सर्व पूर्ववाहिनी आहेत. मग त्यांची उजवी बाजू कशा पद्धतीने आपण कन्सिडर करतो किंवा बघतो, तर त्याबद्दल त्या लेक्चरमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. आता आपण तिसरी नदी बघणार आहोत, नदी खोरे जे कोणत्या दोन पर्वत रांगाच्या दरम्यान येते. इथे बघत आहोत आपण नर्मदा तापी नदी याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता तापी नदीच्या दक्षिणेत जे नदी खोरे आहेत ते आहे गोदावरी नदी खोरे, आणि हे कोणत्या पर्वताच्या दक्षिणेला आहे, तर गोदावरी नदी हे सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेला आहे. नदीचं नाव आहे गोदावरी नदी खोरे. आता हे गोदावरी नदी खोरे च्या उत्तरेला सातमाळा अजिंठा डोंगररांगा आणि दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. आता इथं बघत आहात तुम्ही नदी, जे नदी खोरे आपण बघत आहोत, गोदावरी नदी खोरे कोणत्या दोन पर्वत डोंगररांगाच्या दरम्यान आहेत, तर गोदावरी नदीच्या उत्तरेला सातमाळा अजिंठा डोंगररांगा आणि दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. आणि नदी किंवा तापी नदी कोणत्या, तापी व गोदावरी नदी कोणत्या पर्वताला वेगळे करते, किंवा तापी आणि गोदावरी नदीच्या दरम्यान कोणते डोंगररांगा आहे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने क्वेश्चन येत असते. ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. आपण सुरुवात नोट करून घेऊया. आता आपण गोदावरी नदी खोरे बघितलो, कोणत्या दोन डोंगररांगाच्या दरम्यान ती माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे भीमा नदी खोरे. गोदावरीच्या नंतर आहे, ही पण पूर्ववाहिनी नदी आहे, भीमा नदी खोरे. भीमा नदी खोरे आहे. भीमा नदीच्या उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि भीमा नदीच्या दक्षिणेला, भीमा नदीच्या दक्षिणेला जे डोंगररांग आहे ते आहे शंभू महादेव, शंभू महादेव डोंगररांगा, शंभू महादेव डोंगररांगा. भीमा नदीच्या उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आणि भीमा नदीच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगररांगा. भीमा नदीचे खोरे दोन पर्वत शृंखलाच्या दरम्यान आहे, किंवा दोन डोंगररांगाच्या दरम्यान आहे. ते कोणते आहेत, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आणि शंभू महादेव डोंगररांगा. आता शेवटचं आपण जे बघितलेलं आहे त्यानंतर कृष्णा नदी, ही पण आता इथं डायरेक्शन नोट करून देतो. या बाजूने वाहत आहे, म्हणजे पश्चिमवाहिनी नदी आहेत, आणि हे या बाजूने वाहत आहे. म्हणजे हे एरो जे केलेले आहे, बाण केलेले आहे, त्या दिशेने ती नदी वाहत आहे. त्यानंतर आहे भीमा नदीच्या भीमा नदी नंतर आहे कृष्णा नदी. भीमा नदीच्या नंतर आहे कृष्णा नदी खोरे. आता कृष्णा नदी खोरे आहे हे शंभू महादेव डोंगररांगा, कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांगा आणि दक्षिणेला जे आहेत ते आहे ज्योतिबा टेकड्या. छोट्या छोट्या टेकड्या आहेत, म्हणजे कुठेतरी सह्याद्रीचे छोटे छोटे टेकड्या आहेत. तर ज्योतिबा किंवा एक दोन टेकड्या आहेत, तेवढं महत्वाचं नाही आहे. आता हे जे डोंगररांग आहे ते महत्वाचे आहे. इथपर्यंत आपण बघत आहोत. आता बघू शकता तुम्ही, तर लिहून घेऊया आपण. ज्योतिबा टेकड्या, असे दोन चार छोटे मोठे असे टेकडे आहेत. ते काय फारसे महत्वाचे नाही आहेत, पण हे जे इथं नोट केलेलं आहे हे पर्वत शृंखला खूप महत्वाचे आहेत, आणि यांच्या दरम्यान जे नदी खोरे आहेत ते खूप महत्वाचे आहे. सुरुवातीला आपण बघितलेलं आहे विघ्न पर्वत, खूप मोठी पर्वत आहे, पर्वत शृंखला आहे. विघ्न आणि सातपुडा या पर्वत शृंखलाच्या दरम्यान नर्मदा नदी खोरे वाहते. सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग यांच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग यांच्या दरम्यान गोदावरी नदीचे खोरे आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आणि शंभू महादेव डोंगररांगा यांच्या दरम्यान भीमा नदीचे खोरे आहे. आणि शंभू महादेव डोंगररांगा आणि ज्योतिबा टेकडा यांच्या दरम्यान कृष्णा नदीचे खोरे आहे. आता आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघितलेला आहे. आता कोणत्या पर्वताच्या दरम्यान कोणत्या नदी खोऱ्या याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता कोणते नदी
जे कोणत्या नदीला किंवा आता आपण डोंगररांगा विभाजित केलेले आहे, बघितलेले आहे. त्यानंतर प्रश्न असे येत असते, आपण सुरुवातीला जे बघितलेले आहे आतापर्यंत आपण जे डिस्कस केलेलं आहे, कोणत्या दोन पर्वताच्या दरम्यान नदी खोरे आहेत. आता त्यानंतर उलट्या अँगलनं पण क्वेश्चन येऊ शकते. तर ते असंही असू शकते बा, गोदावरीला विभाजित करणारे कोणते पर्वत शृंखला आहेत, भीमा नदीला विभाजित करणारे पर्वत शृंखला कोणते कोणते आहेत. तर वेगवेगळ्या अँगलने क्वेश्चन येऊ शकते. तसंच जोड्या लावा यासाठी प्रश्न येऊ शकतात. उतरता क्रम आणि चढता क्रम या अँगलने प्रश्न येऊ शकतात. उदाहरण घ्यायचं, चार चार नदी खोरे देण्यात येतील आणि त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. तर हे आपण क्रम इथं बघितलेला आहे, सिक्वेन्स हेच आहे. यापैकी कोणती नदी देऊ शकते चार, आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडे कडून उत्तरेकडे नदी खोरे यांचा क्रम लावा किंवा नदींचा क्रम लावा. तर हे सिक्वेन्स माहित असणे खूप गरजेचं आहे. आता हे सहज आपण जनरल एक लेक्चर घेतलेलं आहे. याचं कारण असं की आता आपण नर्मदा नदी ते कृष्णा नदी खोरे सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे. तर हे इन डिटेल मध्ये माहित असायला पाहिजे बा, कोणते पर्वत शृंखला कोणत्या दरम्यान आहे आणि त्यांचा सिक्वेन्स कसा आहे आणि क्रम कसा आहे. तर हे माहित असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून परत कन्फ्युजन होणार नाही आणि तुमचं एक रिव्हिजन पण होऊन जाईल शॉर्ट मध्ये. तर यानंतर आपण सह्याद्री पर्वतातून उगम पावणारे पश्चिम वाहिनी नद्या याबद्दल माहिती घेणार आहोत. आता हे झाले पूर्ववाहिनी नद्या किंवा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस ज्या नद्या आहेत, नदी खोरे आहेत, त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आता सह्याद्री मधून उगम पावणारे व अरबी समुद्रात जाऊन मिळणारे जे पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर त्या अगोदर एक सांगू इच्छितो, नर्मदा नदी खोरे आणि तापी नदी खोरे या दोन नद्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. आणि हे दोनही नद्या हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत, पण त्यांचे जे नदी खोरे आहेत ते विस्तृत आहे, म्हणून आपण यांना सह्याद्रीमधून उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यामध्ये घेतलेलं नाही आहे. हे सेपरेट नदी खोरे घेतलेले आहे, कारण यांचं खोरे खूप मोठा आहे आणि दोन महत्वाच्या पर्वता दरम्यान आहे. त्यासाठी आपण घेतलेले आहे. आणि यांना उपनद्या पण खूप आहेत आणि ते महत्वाचे आहे. पण सह्याद्री पर्वतातून उगम पावणारे जे नदी खोरे आहेत किंवा जे नदी आहेत, तिथे खोरे नाहीच आहे, नदीच आहेत. कारण असं आहे की सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यामधलं अंतर खूप कमी आहे, एक 40 ते 100 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आता अंतर कमी असल्यामुळे आणि एकदम पर्वतातून वाहत असल्यामुळे नदीचा स्पीडही खूप असतो आणि सरळ नदी समुद्रात जाऊन मिळते. तर ते आपण आता पश्चिमानी नद्या मध्ये बघणार आहोत, विशेषतः सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या, आणि त्याच्यासोबतच आपण पश्चिम वाहिनीमध्ये उगम पावणाऱ्या नद्या आणि त्या नदीच्या मुखाजवळ तयार होणारे खाडे हे त्याच लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. पण प्रत्येक अँगलनं माहिती घेतलेली आहे, चढता क्रम उतरता क्रम किंवा कोणती दोन डोंगरांगाच्या दरम्यान कोणते नदी खोरे आहेत. तसेच आणखीन एका अँगलवर क्वेश्चन येऊ शकतात, ते प्रामुख्याने या पद्धतीने येऊ शकतात का, कोणती नदी किंवा कोणत्या दोन नदीच्या दरम्यान कोणती पर्वत श्रृंखला आहे. तर ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. खरं तर ते अगोदर मेन्शन करायला पाहिजे होतं, पण आता आपण ते नोट करून घेऊया किंवा समजून घेऊया. ऑलरेडी डेटा इथं लिहून ठेवलेला आहे, आपण बघत आहे, इथं सविस्तर माहिती आहे. आणि आपण चढता क्रम उतरता क्रम, उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता यामध्ये आणखीनही एका अँगलनं प्रश्न येऊ शकते, ते असे की कोणत्या दोन नदीच्या दरम्यान कोणती पर्वत श्रृंखला आहे. ते इथं बघू शकता तुम्ही, सातपुडा पर्वत आहे. आता हे सातपुडा पर्वत श्रृंखला कोणत्या दोन नदीच्या दरम्यान आहे. तर सातपुडा पर्वत श्रृंखला ही नर्मदा नदी आणि तापी नदी या दोन नदीच्या दरम्यान आहे, किंवा या दोन नदी खोऱ्याच्या दरम्यान आहे. त्याच पद्धतीने सातपुडा पर्वताच्या उत्तरेला कोणती नदी आहे, सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला नदी कोणती आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकते, ते आपण समजून घेऊया. आता आपण बघितलेलं आहे, सातपुडा पर्वत जे आहे ते नर्मदा आणि तापी नदीच्या दरम्यान वाहते. तसेच सातमाळा अजिंठा डोंगररांगा हे तापी आणि गोदावरी नदी खोऱ्याच्या दरम्यान आहे. हरिश्चंद्र भालागा डोंगररांगा गोदावरी नदी खोरे आणि भीमा नदी खोरे किंवा गोदावरी नदी आणि भीमा नदीच्या दरम्यान आहे. कृष्णा आणि भीमा नदीच्या दरम्यान कोणते पर्वत श्रृंखला आहे, शंभू महादेव डोंगररांगा किंवा शंभू महादेव पर्वत श्रृंखला आहे. तसेच शंभू महादेव डोंगररांगा आणि पन्हाळा चिकोडी ज्योतिबा टेकड्याच्या दरम्यान कोणते नदी खोरे आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. तर कृष्णा नदी खोरे. तर या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात आणि याबद्दल आपण सविस्तर आता माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण पश्चिम वाहिनी नद्या बघणार आहोत, जे की सह्याद्री पर्वतातून उगम पावतात आणि पश्चिमेकडे अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि त्यांची लांबी फार कमी आहे. खरं तर आपण हे जे दोन नद्या बघितल्या, पश्चिम वाहिनी नर्मदा आणि तापी नदी,
तर त्यासोबत आपण ते न घेता आपण सेपरेट ते घेणार आहोत. सह्याद्रीमध्ये उगम पावते, 40-50 किलोमीटर त्यांचे अंतर आहे आणि डायरेक्ट अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर कोकणात उगम पावणाऱ्या किंवा पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या पश्चिम वाही नदी याबद्दल आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. अपेक्षा तुमच्या लक्षात येत असेल, लेक्चर आवडत असेल, कळत असेल तर परत भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.